नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी नाशिकमधून एक संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात। इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतून व्यक्तीला ताब्यात घेतलं। पुढील तपास सुरू। संपूर्ण प्रकरणाची राजस्थान पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती। पेपरफुटीमुळे नीट 2026 ची परीक्षा रद्द। केंद्राच्या मंजुरीनंतर एनटीएचा मोठा निर्णय। लवकरच नव्या तारखांची घोषणा होणार, तर विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं केंद्र बदलणार नाही। नीट पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी होणार। देशामध्ये 22 लाख विद्यार्थ्यांनी दिली आहे नीटची परीक्षा। 24 तास आधीच विद्यार्थ्यांकडे आला होता पेपर। नीट पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन समोर। नीट परीक्षेतील फुटलेल्या पहिल्या पेपरची पहिली कॉपी नाशिकमध्ये बनलेली पहिली कॉपी हरियाणामध्ये नेली। फुटलेल्या पेपरचे 10 सेट हरियाणामध्ये तयार केले। त्यानंतर पेपरचे सेट हरियाणा, बिहार, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेशमध्ये पोहोचले। सूत्रांची माहिती। 281 प्रश्न असलेल्या गेस्ट पेपरमधील 131 प्रश्न जसेच्या तसे नीटच्या प्रश्नपत्रिकेत। यामुळे 2024 प्रमाणे यंदाही परीक्षेमध्ये पैशांचा मोठा खेळ झाला। आमदार रोहित पवारांचा आरोप। ठराविक दलालांच्या पैशाच्या खेळामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करणं योग्य नाही। रोहित पवारांची टीका। भाजप सरकार आल्यापासून पेपरफुटीची प्रकरण। नीट परीक्षेवरून आमदार आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका। गेल्या पूर्ण दशकामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून अनेक पेपर प्रत्येक वर्षी फुटतात। एमपीएससी असो, नीट असो, कुठचीही स्पर्धा परीक्षा बघा तुम्ही, पेपर फुटीचं पुढे येतं। कोणतरी एक पकडलं जातं, त्याच्यातून किती त्यांनी कमवले हे दाखवलं जातं, पण जो विद्यार्थ्यांना त्रास होतो तो कुठेही कमी झालेला नाही। नीट परीक्षेविरोधात आंदोलन। दिल्लीमध्ये काँग्रेसची शाखा असलेल्या एनएसयूआयचे विद्यार्थी आक्रमक। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत नोंदवला निषेध। मुंबईतील नालेसफाईची आज पुन्हा भाजपच्या नेत्यांकडून पाहणी। मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम, आमदार मिहिर कोटेचा यांच्यासह भाजप नगरसेवकांसोबत नालेसफाईच्या कामाची पाहणी। मुलुंड, भांडूप या भागामध्ये नालेसफाईचा भाजप नेत्यांकडून आढावा। पश्चिम उपनगरामध्ये 3-4 दिवसापूर्वी आम्ही नालेसफाईची पाहणी केली होती। आज पूर्व उपनगरामध्ये या नालेसफाईचा पाहणीचा दौरा या ठिकाणी आहे। कदाचित शेवटच्या स्पॉटची पाहणी केल्याच्या नंतर रिअलिस्टिक जो आकडा आहे तो मी तुम्हाला सांगू शकेन। भाजपच्या मुंबई अध्यक्षांच्या नालेसफाई पाहणी दौऱ्यामध्ये तब्बल 25 गाड्यांचा ताफा। अमित साटम यांच्या स्वतःसाठीच्या 2 गाड्यांसह आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी सहभागी। इंधन बचतीच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला भाजप नेत्यांकडून हरताळ। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी यादीमध्ये पटेल, तटकरेंची नावं नाहीत। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमध्ये चूक, लवकरच दुरुस्ती। सुनेत्र पवारांची माहिती। तर पत्रामध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ आणि जय पवारांच्या नावांचा उल्लेख। एखाद्या यादीतून चुकून नाव हटवलं जात नाही, जाणीवपूर्वक हटवलं जातं। त्यामुळे प्रफुल्ल पटेलांचं नाव पदाधिकारी पदातून का डावललं हे सुनेत्र पवारांनाच माहीत। शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया। असे चुकून नावावर वाद नाही कदाचित, ते जाणीवपूर्वकच नावं हटवल्या जातात, जाणीवपूर्वक नावं घेतले जातात। पक्ष आहे, पक्षामध्ये असा प्रकार नाही आहे, पण सुनेत्र पवार काहीसा प्रफुल्ल पटेलांना सावरण्याचा प्रयत्न करत आहे। पंतप्रधानांच्या काटकसर करण्याच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सर्व मंत्र्यांना सूचना। फडणवीसांच्या सूचनेनुसार मंत्री नितेश राणेंकडून मत्स्य विकास आणि बंदर विभागाला निर्देश। मत्स्य विकास आणि बंदर विभागाच्या सर्व बैठका ऑनलाईन होणार। पेट्रोल आणि डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा। भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी घेतली इलेक्ट्रिक वाहनाची टेस्ट ड्राईव्ह। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीचं आवाहन केल्यानंतर दरेकरांचा इलेक्ट्रिक वाहन वापरण्याचा निर्धार। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणीमध्ये खासदार संजय जाधव यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जिल्ह्याची कार्यकारिणी बदलली। जिल्ह्यातील सर्व पदांवर नव्या नेत्यांची नियुक्ती। खासदार संजय जाधव पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांमुळे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत कलह।
अंबरनाथमध्ये शिवसेनेकडून भाजपाला युतीची ऑफर, झाल्या गेल्या गोष्टी सोडून एकत्र येण्याचा प्रस्ताव, शहराच्या विकासासाठी जुने वाद विसरण्याचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचं आवाहन. राज्यात केंद्रामध्ये आणि सगळ्या ठिकाणी युतीची सत्ता आहे, त्यामुळे आम्ही जर चर्चा केली वारंवार तर काही विशेष नाही, कारण आम्ही लोकसभेला आणि विधानसभेला युतीवरून सामोरे गेलो आहे. तर आम्ही विकासाच्या मुद्द्याकरता आम्ही कुठल्याही स्तरावर जाऊन बोलणी करायला आम्ही तयार आहोत. 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवर सुप्रीम कोर्टाचा निर्णय नाही. सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळी सुट्टीनंतरच होणार निर्णय. 245 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचं भवितव्यही अर्थांतरीच. आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडल्या. नाशिक महापालिकेतील स्वीकृत सदस्यांसाठी भाजपच्या 6 जागांवर तब्बल 400 इच्छुक. स्वीकृत सदस्य निवडीचा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर. 10 जागांपैकी भाजपला 6, शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेला प्रत्येकी 2 जागा. पुढील 10 ते 12 दिवसामध्ये महासभेमध्ये अंतिम निर्णयाची शक्यता. ठाणे महापालिकेमध्ये दिवा भागातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या 9 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार. निवडणूक शपथपत्रामध्ये चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत न्यायालयामध्ये याचिका. न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष. मुंबई उच्च न्यायालयाने तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयानुसार निवडणूक शपथपत्रात चुकीची अथवा अपूर्ण माहिती देणे हे गंभीर स्वरूपाचे प्रकरण मानले जाते. जनप्रतिनिधी मतदारांपासून तथ्य लपवल्यास संबंधित निवडणूक रद्द होण्यासह लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील तरतुदीनुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते. अकोला महापालिकेच्या सभेमध्ये काँग्रेसचे नगरसेवक आझाद खान यांच्याकडून शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची तुलना. नगरसेवकाकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख. भाजपकडून काँग्रेसच्या नगरसेवकांच्या वक्तव्याचा निषेध. नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावानं 4 कोटींचा घोटाळा. बनावट वर्क ऑर्डर तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप. डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर केल्याचा आरोप. नाशिकच्या भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल. नाशिकमधील म्हाडा घोटाळ्यामध्ये बिल्डरांच्या फायद्यासाठी नियमांना खो दिल्याचं तपासातून उघड. नगर रचना विभागाचे कल्पेश पाटील आणि भूमी अभिलेखचे बिपिन काजळे यांना 13 मेपर्यंत पोलीस कोठडी. काजळे यांच्या कार्यालयातून बोगस रबरी स्टॅम्प, शिक्के आणि नकाशे जप्त. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा उष्णतेचा येलो अलर्ट. त्यामुळे काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. नंदुरबारमध्ये उन्हाचा पारा 45 अंशांवर. जिल्हा प्रशासनाकडून उन्हाचा हाय अलर्ट. 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत घराबाहेर न पडण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्ष सज्ज. अमरावती शहरातील वाहतूक पोलिसांसाठी स्पेशल एअरकूल जॅकेट. वाहतूक नियंत्रण करताना उन्हापासून बचाव व्हावा यासाठी महाराष्ट्र पोलिसांना दिलासा. वाढत्या उन्हाचा फटका भाजीपाल्यांना. मुंबईमध्ये भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे भाज्यांचे दर वाढले. फरसबी 250 रुपये किलो तर कोथिंबिरीची जुडी 50 रुपयांवर. गवार 100 रुपये आणि 120 रुपये किलोवर. सोलापूरमध्ये 30 ऑगस्टपर्यंतचा पिण्याच्या पाण्याचा साठा राखीव. जिल्ह्यामध्ये सध्या 7 ठिकाणी टँकर सोडू. टँकरसाठी प्रस्ताव आल्यास 48 तासामध्ये मंजूर होणार. पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती. शेतीच्या पाण्याचाही विचार केला जाणार असल्याचं दिलं आश्वासन. वाशिमकरांची यंदाही पाण्याची चिंता मिटली. शेतीसाठी पाणी उपसा करणारे पंप हटवले. एकबुर्जी प्रकल्पात 10 मेपर्यंत जलसाठा 23%. कोल्हापूर जिल्ह्यातल्या धरणांमध्ये सरासरी 40 टीएमसी पाणीसाठा. जिल्ह्यावर पाणी कपातीचं संकट. जलसंपदा विभागाकडून पंचगंगा, दूधगंगा, भोगावती नद्यांवर उपसाबंदी लागू. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य मिळणार. कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाणी पातळी घटली. धरणातील पाणी कमी झाल्यामुळे गावं, जुनी घरं, दगडी पूल आणि बामणवलीची जुनी बाजारपेठ आणि दळणवळणाची साधनं दिसू लागली. धरणामध्ये सध्या फक्त 26 टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक. नाशिकच्या येवल्यामध्ये पाण्यासाठी वन्यजीवांची भटकंती. कृत्रिम पाणवठ्यामध्ये टँकरद्वारे पाणी ओतून भागवली जाते वन्यजीवांची तहान. राजापूर, ममदापूरमधील हरिण वनसंवर्धन क्षेत्रामध्ये वन विभागानं तयार केले 15 ते 30 कृत्रिम पाणवठे. उन्हाचा फटका दुग्ध व्यवसायालाही. अहिल्यानगरमधील दूध उत्पादन 20% घटल्याचा
दूध उत्पादकांचा दावा. जनावरांना हिरवा चारा मिळत नसल्यामुळे दूध उत्पादनावर परिणाम. चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातल्या घोडाझरी कालव्याला भगदाड. लाखो लिटर पाणी वाया. संबंधित सिंचन विभागानं तत्काळ दखल घेण्याची मागणी. पुण्याच्या सुंदर तालुक्यातील पिंपळगाव चौगे धरणाचा कालवा फुटला. हजारो लिटर पाणी वाया. नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे करून मदत करण्याची मागणी. शेतातील मातीही गेली वाहून. नाशिकमधील नांदगावमध्ये कांद्याला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी संतप्त. नांदगाव बाजार समिती कार्यालयासमोरच ट्रॅक्टरभर कांदा ओतला. कांदा खरेदीला व्यापाऱ्यांनी नकार दिल्यामुळे शेतकरी संतप्त. बाजार समितीच्या मध्यस्थीनंतर कांद्याला मिळाला प्रति क्विंटल 101चा भाव. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आणि ज्वारीची आवक वाढली. कांद्याला 700 रुपये क्विंटल तर ज्वारीला केवळ 2000 रुपये इतका भाव. कांद्याला किमान 2000 तर ज्वारीला 3000चा भाव मिळावा शेतकऱ्यांची मागणी. राज्यात यंदा 10,45,00,000 टन ऊसाचं गाळप. गेल्या वर्षीच्या तुलनेत 192 कोटी मेट्रिक टन जास्त गाळप. 99 लाख टन साखर निर्मिती होणार. ऊस गाळपामध्ये पुणे आणि सोलापूर विभाग राज्यात अव्वल. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये वर्षभरामध्ये सिमेंट रस्त्याला भेगा. संतप्त नागरिकांचा आमरण उपोषणाचा इशारा. कोट्यवधींचा निधी खर्च करून बांधलेले रस्ते वर्षभरही टिकत नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर. मासेमारीच्या अंतिम हंगामामध्ये कोकणातील मच्छीमारांच्या अडचणीत वाढ. दक्षिणेकडे वादळी वाऱ्यामुळे समुद्रात जाणं धोकादायक. परिणामी अनेक बोटी किनाऱ्यावर. मच्छीमारांना आर्थिक फटका बसणार. सरकारनं आर्थिक मदत देण्याची मागणी. रायगडमध्ये इंधन तुटवड्याची टंचाई. सीएनजी पंपासह पेट्रोल डिझेल पंपावर देखील वाहनांच्या रांगा. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक आल्यामुळे सीएनजी पुरवठ्यात तुटवडा. प्रवाशांचा तासनतास खोळंबा. 200 ते 500 रुपयेपर्यंतच इंधनाचं दर. जळगावमध्ये आदिशक्ती मुक्ताईच्या 729व्या अंतर्धान सोहळ्यानिमित्त मुक्ताईनगरात भाविकांची मांदियाळी. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पादुका. संत निवृत्तीनाथ, संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका दाखल. अहिल्यानगरच्या शनी शिंगणापूरमध्ये शनैश्वर मंदिर 19 मे पर्यंत 24 तास खुलं राहणार. शनी जयंती आणि शनी अमावस्या यात्रेनिमित्त मंदिर प्रशासनाचा निर्णय. 19 मे पर्यंत मंदिर खुलं राहणार. देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येणार. देऊळबंद 2 चित्रपटाची टीम शिर्डीमध्ये साईबाबांच्या चरणी नतमस्तक. देऊळबंद चित्रपटानंतर 10 वर्षांनी देऊळबंद 2 या चित्रपटाची निर्मिती. आधा परीक्षा देवाची अशी टॅगलाईन असून चित्रपटामध्ये महिला शेतकऱ्याची कथा दाखवण्यात आल्याची माहिती. 10 वर्षांनी स्वामींना महिला शेतकरी भेटणार आहे आणि इथं स्वामी तिची नाही, ती स्वामींची परीक्षा घेणार आहे. आता खरं तर स्वामींची किंवा साईबाबांची, शंकर महाराजांची, गजानन महाराजांची, गगनगिरी महाराजांची परीक्षा घेण्याची आपली माणसाची काय ताकद आहे. पण 2 माणसं देवाची परीक्षा घेऊ शकतात अशी आमची धारणा आहे. आखाती देशातील युद्धाच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे महावाणिज्यदूत संभाजीनगरच्या घृष्णेश्वरासमोर नतमस्तक. पारंपरिक पद्धतीने केली पूजा अर्चा. वेरूळ लेणी, देवगिरी किल्ला, बीबिका मकबरा पाहून यानीव रेवाज भारावले.